ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईच्या साकीनाका परिसरातल्या झोपडपट्ट्यांना मोठी आग लागली आहे। सध्या अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। आगीमध्ये अनेक झोपड्या जळून खाक झाल्याची भीती व्यक्त होते। मुंबईच्या साकीनाका परिसरात घडलेली दुर्घटना। साकीनाका परिसरातल्या झोपडपट्ट्यांना आग लागल्याचं कळतंय। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे। ही घरं एकमेकांना खूपच चिकटून आणि लागून आहेत, त्यामुळे अर्थातच अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा ही आग विझवण्यात काहीशा अडचणी येतात। संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतात। अनेक झोपड्या या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाल्याची भीती व्यक्त होतीये। दीपेश त्रिपाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दीपेश, सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच नंदा, सकाळच्या सुमारास ही आग लागलेली आहे। 10 ते 12 झोपड्या आहेत ज्या ठिकाणी ही आग लागली असून फायर ब्रिगेड सध्या घटनास्थळी पोहोचलेली आहे। 10 झोपडपट्ट्या, हा पूर्ण परिसर जो आहे तो झोपडपट्टी परिसर आहे आणि 10 झोपडपट्ट्या ज्या आहेत ते या आगीच्या आटोक्यात आलेल्या आहेत आणि ज्यामुळे जीवितहानी होण्याची मोठी शक्यता आहे आणि लेव्हल 2 ची आग असल्याचं हे फायर ब्रिगेडकडनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र आग विझवण्याचे अतिशय युद्ध पातळीवर प्रयत्न जे आहेत ते फायर ब्रिगेडकडनं केले जात आहेत सध्या। दीपेश, धन्यवाद या माहितीबद्दल।